असं तर नाही ना की 156 मधली जी इतर मुलं आहेत ती आमदार खासदारांची, कुठल्या बड्या राजकीय नेत्यांची, उद्योगपतींची किंवा IT क्षेत्रातली अशी लोक की ज्यांचा काही कोटीच्या घरात पगार आहे आणि जे जिथल्या तिथे प्रकरण मॅनेज करू शकतात अशी तर मुलं नाहीत ना. पुण्यातील तुळापूर परिसरातील एका आलिशान फार्म हाऊसवर सुरू असलेल्या कथित रेव पार्टीवर लोणीकंद पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली. तुळापूर रोडवरील एका फार्म हाऊसवर 6 ते 7 जून दरम्यान प्रोजेक्ट एक्स हाऊस पार्टी नावाने रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमध्ये परवानगीच्या वेळेचं उल्लंघन करून मोठ्या आवाजात DJ वाजवण्यात आल्याचा आरोप आहे. तसंच पुणे पोलिसांनी लागू केलेल्या जमावबंदीचे आदेश उल्लंघन केल्याचाही तपासात समोर आला आहे. पहाटे 2:30 या बंगल्यात छापा टाकला गेला. या छाप्यात 156 जणांना ताब्यात घेतलं गेलं, ज्यामध्ये 107 पुरुष आणि 49 तरुणींचा समावेश होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळावरून अंदाजे 3 ग्राम गांजा, 3 कॅप पॉटमध्ये ठेवलेले 10 प्रतिबंध हुक्का फ्लेवर्स आणि अंदाजे 9,22,000 किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. तसेच या कारवाईत एकूण 85 लाख किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले असून अंमली पदार्थांच्या वापराशी संबंधित काही साहित्य तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे तपासात आयमान शेख आणि यश चौधरी या रेव पार्टीचे मुख्य आयोजक असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान पोलिसांच्या चौकशीवर शिवसेना नेता सुषमा अंधारे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत 156 पैकी फक्त 78 लोकांची चौकशी का, असा सवाल उपस्थित केला आहे. नेमकं अंधारे काय म्हणाल्या पाहूया. पुण्याच्या तुळापूर जवळ एका पार्टीमध्ये 156 लोक सापडले, पण 156 लोकांपैकी फक्त 78 लोकांवर गुन्हे दाखल झाले, तर त्यापैकी फक्त 29 लोकांची टेस्ट केली गेली. आता प्रश्न असा उरतोय की जर 156 लोक होते तर 156 वर गुन्हे का बरं दाखल झाले नाही? गुन्हे फक्त आणि फक्त 78 लोकांवरच का? आणि 78 लोकांवर गुन्हे दाखल करूनही त्यातल्या फक्त 29 लोकांची टेस्ट का होते? असं तर नाही ना की 156 मधली जी इतर मुलं आहेत ती आमदार खासदारांची, कुठल्या बड्या राजकीय नेत्यांची, उद्योगपतींची किंवा IT क्षेत्रातली अशी लोक की ज्यांचा काही कोटीच्या घरात पगार आहे आणि जे जिथल्या तिथे प्रकरण मॅनेज करू शकतात अशी तर मुलं नाहीत ना. पोलीस असं सांगतात की या प्रकरणामध्ये एक्साईज डिपार्टमेंटची परमिशन घेतली गेली होती, पण मग एक्साईज डिपार्टमेंटची परमिशन घेतली तर तो कागद कुठे आहे? तो कागद पब्लिक झाला पाहिजे. मुळात तुळापूर हे छत्रपती संभाजी महाराजांच्या जिथं पवित्र स्मृती आहेत अशा ठिकाणी इतकी भयंकर घटना घडते आणि पोलीस याला इतक्या कॅज्युअली घेतात, हेच प्रचंड आश्चर्यकारक आहे. गृह खातं कधीतरी जबाबदारी घ्यायला शिकेल का?